Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. आपल्याला माहितीच आहे आपण एक नवीन सिरीज स्टार्ट केली होती इंग्लिश ग्रामरसाठी, सर्व एक्झामसाठी आणि ज्यांचं इंग्लिश बॅकग्राऊंड नाही आहे आणि ज्यांना ग्रामर शिकायचं आहे त्यांच्यासाठी. सो ही सिरीज होती 0 ते शिखरापर्यंत, म्हणजेच बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलचं आपल्याला ग्रामर इथे शिकवलं जाणार आहे. तर आज हे याचं 11वं लेक्चर असणार आहे आणि हे लेक्चर असणार आहे आर्टिकलवर. सो आर्टिकल म्हणजे काय हे आज आपण शिकणार आहोत. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. आर्टिकलला मराठीमध्ये उपपद असं म्हणतात. सो उपपद ह्या शब्दावरून तुम्हाला मराठीचं ग्रामर आठवलं असेल, त्यामध्ये उपपद काय असतं हेही तुम्हाला आठवलं असेल. बट इंग्लिशमध्ये याचा अर्थ काय असतो आणि हे कशासमोर यूज केलं जातं हे आपण आज शिकणार आहोत. ओके, सो आर्टिकल्स आर वर्ड्स युज्ड बिफोर नाउन्स म्हणजेच नाम. ओके, ओके, सो नाउन्स म्हणजे नामच्या समोर यूज करतात टू शो वेदर द नाउन इज स्पेसिफिक म्हणजेच विशेष किंवा ठराविक आहे किंवा सामान्य किंवा जनरल आहे किंवा साधारण आहे हे ठरवण्यासाठी आपण नाउन्सच्या समोर हे आर्टिकल किंवा उपपद यूज करतो. ओके, इन इंग्लिश देर आर 3 आर्टिकल्स ए, एन अँड दी किंवा द. सो इंग्लिशमध्ये 3 प्रकारचे आर्टिकल्स आहेत, ए, एन आणि द. ओके, सो हे कशासमोर यूज करतो आपण? नाउन्सच्या समोर, नावासमोर यूज करतो ते दाखवण्यासाठी की ते विशेष आहे किंवा ते जनरल आहे म्हणजे साधारण आहे की नाही हे दाखवण्यासाठी आपण आर्टिकलचा वापर करतो. सो आता आपल्याला इथे आर्टिकलचा वापर कळलाय, तर आपण इंग्लिशमध्ये बघितलं तर आपण मराठीमध्येही याचं डेफिनेशन बघूयात. नामाच्या आधी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आर्टिकल्स म्हणजेच उपपदे म्हणतात. हे नाम विशिष्ट आहे की सामान्य हे दर्शवतात. इंग्रजीत ए, एन आणि द ही 3 उपपदे आहेत. ओके, हे 3 उपपदे आहेत जे आपण इंग्लिशमध्ये यूज करतो. ओके, सो टाइप्स ऑफ आर्टिकल मध्ये पण 2 टाइप्स ऑफ आर्टिकल आहेत. एक आहे डेफिनेट, इनडेफिनेट म्हणजेच अनिश्चित, आणि दुसरा प्रकार आहे डेफिनेट म्हणजेच निश्चित उपपद. ओके, सो असे 2 प्रकारचे आर्टिकल्स आहेत इंग्लिशमध्ये. फर्स्ट आहे इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित आणि डेफिनेट म्हणजेच निश्चित उपपद. सो इनडेफिनेट मध्ये येतं ए किंवा एन आणि डेफिनेट मध्ये येतं द. ओके, सो जे इनडेफिनेट आर्टिकल असतं ते कशासमोर यूज होतं? ए किंवा एन कशासमोर यूज होतं? किंवा सिंग्युलर असतं तेव्हा. सिंग्युलर काउंटेबल नाउन म्हणजे अशा गोष्टी असतात ज्या आपण काउंट करू शकतो म्हणजेच मोजू शकतो आणि त्या काउंटेबल असतात म्हणजे मोजण्यासारख्या असतात. ओके, आणि एकच असतात किंवा एक असतं किंवा मोजणाऱ्यासारख्या असतात. त्या समोर आपण ए किंवा एन यूज करतो म्हणजेच इनडेफिनेट आर्टिकल यूज करतो. एक वचनी किंवा मोजता येणाऱ्यासारखे नाम ह्यांच्या समोर आपण ए किंवा एन हा आर्टिकल यूज करतो. आणि डेफिनेट आर्टिकल द आहे ते कशासमोर यूज करतो आपण? स्पेसिफिक नाउन्स म्हणजेच एक वचनी किंवा अनेक वचन जी विशिष्ट नामे आहेत त्यांच्या समोर द यूज केलं जातं. जे खूप जास्त स्पेसिफिकली आपल्याला बोलायचं असतं की द इंडिया म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलर आपण कंट्री बद्दल बोलतोय तेव्हा आपण द ह्या आर्टिकलचा वापर करतो, दॅट इज डेफिनेट आर्टिकल. आणि ए आणि एन जे आर्टिकल्स आहेत जे जास्त स्पेसिफिक नाही आहेत म्हणजे जे जनरल गोष्टी आहेत, जसं ए बुक, तर बुक कोणतीही असू शकते तर ती कशामध्ये येणार? साधारण मध्ये येणार. ओके, सो कॉमन नाउन मध्ये येणार तर त्याला आपण ए लावणार. ओके, जसं छत्री आहे एन अम्ब्रेला, सो एन परत अम्ब्रेला छत्री कॉमन नाउन आहे तर त्याच्या समोर आपण एन हा आर्टिकल यूज करणार. सो असं या प्रकारे याचं यूज असतं ए, एन आणि द चं. आता इनडेफिनेट आर्टिकल अजून जास्त डिटेलमध्ये आपण बघूयात. त्याची डेफिनेशन काय असते, त्याच्या अंडर ए आणि एन येतं एवढंच आपल्याला माहिती आहे, पण ते कशासमोर यूज करतात हे आता आपण शिकणार आहोत. ओके, अनिश्चित उपपदे म्हणजेच इनडेफिनेट आर्टिकल ए किंवा एन. So A and an are called indefinite articles because they point out any indefinite किंवा not specific singular person, animal or thing. म्हणजेच ही जी अनिश्चित उपपदे आहेत ते कशासमोर यूज केले जातात? अनिश्चित म्हणजे सामान्य किंवा विशिष्ट नसलेल्या व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूचा उल्लेख करतात तेव्हाच त्याच्या समोर हे अनिश्चित उपपदे किंवा इनडेफिनेट आर्टिकल यूज करतात. सो कोणतीही जनरल किंवा कॉमन व्यक्ती असेल किंवा आपण ए मॅन, ए वुमन असं म्हणतो, ते कॉमन आहे, जे जनरल आहे, तर त्याच्यासमोर ए आपण लावणार आहोत. ओके, आणि जेव्हा आपल्याला सिंग्युलर
ॲनिमल किंवा एका जनरल ॲनिमलकडे पॉइंट आउट करायचं आहे, ए कॅट. ओके. ॲन ॲन आपण काय म्हणू शकतो, ॲन अम्ब्रेला जसं आपण म्हटलं, ॲन आवर. सो हे जसं कॉमन आहे म्हणून आपण ह्याच्यासमोर इनडेफिनेट आर्टिकल्स यूज करणार. कोणतीही वस्तू ही असू शकते, जसं की बॅट ही कॉमन, जनरली आपण सगळ्याच बॅटना बॅट असं म्हणतो, म्हणजेच कॉमन नाऊन आहे. तर त्याच्यासमोर आपण काय लावणार, ए लावणार. सो ए बॅट. ओके. ए हेल्मेट. तर हे सगळे कॉमन झाले. ओके. आपण सगळे एक बॅट असो किंवा स्पेसिफिक टाईपचा बॅट असो त्याला बॅटच म्हणतो, म्हणून हे कॉमन नाउन मध्ये येणार आणि त्याला आपण ए हा नाउन त्याच्या समोर लावणार, ए हा आर्टिकल त्याच्या समोर यूज करणार. ओके. सो ए आणि ॲन. ओके. जसं एक्झाम्पल मध्ये बघा, आय सॉ ए बॉय ऑन द रोड. सो ए बॉय म्हणजे काय, म्हणजे एक मुलगा. सो मुलगा परत काय झाला, कॉमन नाउन झाला. सो बॉय म्हणजे कॉमन नाउन. सो त्याच्यासमोर आपण ए हा आर्टिकल यूज करणार, विच इज इनडेफिनेट. ओके. कोणताही एक मुलगा विशिष्ट नाही म्हणून आपण इथे ए हा आर्टिकल यूज केलेला आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी एट ॲन ॲपल. तर इथे ॲन यूज झालाय. आता ए आणि ॲन हे कसे यूज करतात कॉमन नाउनच्या समोर हे मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगणार आहे. फक्त इथे लक्षात ठेवा, ॲपलच्या समोर ॲन लागतं. ओके. ए आणि कधी लागतं आणि ॲन कधी लागतं, जेव्हा कॉमन नाउन असतात. आणि ए स्पेसिफिकली कधी लागतो आणि ॲन स्पेसिफिकली कधी लागतो हेही मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. कोणतेही एक सफरचंद. सो कोणतेही एक सफरचंद आहे म्हणून स्पेसिफिक नाहीये म्हणून आपण ॲन लावला इथे. आता इथेही तसंच आहे, कोणताही एक मुलगा म्हणून आपण ए बॉय असं यूज केलं, ए यूज केलं आणि इथे ॲन यूज केला. सो शी एट ॲन ॲपल, आय सॉ ए बॉय ऑन द रोड. हे त्याचे दोन एक्झाम्पल झाले. सो आता एक गोल्डन रूल आहे, जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला सांगते की कुठे यूज करायचं आहे, ए कुठे यूज करायचं आहे आणि ॲन स्पेसिफिकली कोणत्या कॉमन नाउनच्या समोर यूज करायचं आहे. तर आपल्याला ऑलवेज हे जेव्हा यूज करतो आपण ए आणि ॲन, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला उच्चारावर म्हणजेच प्रोनाउन्सिएशनवर जास्त भर देऊन लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि मग ए आणि ॲनचा वापर करायचा आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी माहिती असल्या पाहिजे, कॉन्सोनंट्स आणि वॉवल्स. ओके. कॉन्सोनंट्स काय असतात आणि वॉवल्स काय असतात. सो वॉवल काय असतं. सो कॉन्सोनंट्स म्हणजे हे असे शब्द असतात, असे लेटर्स असतात ज्याच्यामध्ये वॉवल्स मध्ये येतं ए, ई, आय, ओ अँड यू. ओके. सो वॉवल्स मध्ये हे लेटर्स येतात ए, ई, आय, ओ, यू. म्हणजे कोणताही साऊंड असा ह्यांच्यापासून स्टार्ट होत असेल, ए पासून, ई पासून, आय पासून किंवा ओ पासून, यू पासून, हे सगळे वॉवल्स मध्ये येतात. आणि कॉन्सोनंट्स मध्ये बाकीचे जे 21 लेटर्स राहिलेले आहेत ते सगळे कॉन्सोनंट्स मध्ये येतात. ओके. हे कॉन्सोनंट्स आणि वॉवल्सचा अर्थ झाला. मराठीमध्ये कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन असतं आणि हे असतात स्वर. ओके. हे असतात व्यंजन. ओके. सो तुम्हाला समजलं असेल या दोघांमधला डिफरन्स जेव्हा मी मराठीमध्ये लिहिलं तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल. सो हा जो गोल्डन रूल आहे, सुवर्ण नियम, हा काय आहे, डू नॉट लुक ॲट द स्पेसिफिक स्पेलिंग. आपल्याकडे कधीही जो नाऊन आला असेल, कॉमन नाऊन असेल किंवा प्रॉपर नाऊन असेल, ओके, त्याच्या स्पेसिफिक स्पेलिंग कडे नसतं बघायचं. बिकॉज खूप टीचर्स असं शिकवतात की जेव्हा कधीही आता सपोज युनिफॉर्म हा शब्द आला, ओके, युनिफॉर्म, तर ह्याच्या समोर आपल्याला काय वाटतं की आपण ए, यू हा वॉवल आहे, राईट, यू हा वॉवल्स मध्ये येतो म्हणून आपण याच्या समोर ॲन लावणार आणि आपण म्हणणार ॲन युनिफॉर्म. बट दिस इज रॉंग. आपल्याला कधीही स्पेलिंग कडे लक्ष नाही द्यायचंय, तर आपल्याला उच्चाराकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजेच प्रोनाउन्सिएशन कडे लक्ष द्यायचं आहे. सो इथे येणार ए युनिफॉर्म. तर इथे ए युनिफॉर्म काय येणार, बिकॉज दिस इज राईट, कारण इथे जो यू आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन काय येतं, यू येतंय, म्हणजेच वाय ओ यू. आणि वाय हा कशामध्ये येतो, व्यंजन मध्ये येतो, म्हणजेच कॉन्सोनंट्स मध्ये येतो. आणि कॉन्सोनंटच्या समोर ऑलवेज जेव्हा कॉन्सोनंटचा साऊंड असतो तर त्याच्या समोर ए हा आर्टिकल लागतो, म्हणून आपण ए युनिफॉर्म म्हणणार. आणि वेरास जर ह्याचा साऊंड उ असता, ओके, युनिफॉर्म, उ, सो उ कशामध्ये येतो, यू वॉवल मध्ये येतो, मग इथे ॲन लागला असता. तर इथे उ ह्याचा साऊंड नाही, ह्याचा साऊंड यू आहे, वाय ओ यू. सो वाय हा येतो व्यंजन मध्ये, म्हणजेच कॉन्सोनंट्स मध्ये. आणि जेव्हा कधीही कॉन्सोनंट्सचा उच्चार येत असेल तर त्या शब्दाच्या समोर, त्या कॉमन नाउनच्या समोर आपण ए लावणार. आणि जेव्हा कधीही प्रोनाउन्सिएशन आहे ते व्यंजन सारखं येत आहे, म्हणजेच वॉवलचं येत आहे, ए, ई, आय, ओ, यू मधून येत आहे, तर त्या कॉमन नाउनच्या समोर आपण
ॲन लावणार. हा डिफरन्स तुम्हाला इथून कळाला असेल. ओके, सो हे बी कळालं असेल. म्हणून आपल्याला कधीही स्पेलिंगकडे बघून आपल्याला चुकीचे उत्तर नाही द्यायचे, तर आपल्याला उच्चाराकडे जास्त भर द्यायचा असतो. सो दिस इज द एक्झाम्पल. तर आता आपण डेफिनेशनकडे बघूयात, मग तुम्हाला अजून जास्त आयडिया येईल की एक्झाम्पल मधून आपण काय शिकलो. ओके, डू नॉट लुक ॲट द स्पेसिफिक स्पेलिंग, लुक ॲट द प्रनाउन्सिएशन म्हणजेच उच्चार. यूज ए बिफोर वर्ड स्टार्टिंग विथ कॉन्सनंट्स, म्हणजे कधीही जो साऊंड, कॉन्सनंट साऊंड, हा कॉन्सनंट लेटर नाही तर कॉन्सनंट साऊंड, जेव्हा कधीही तुम्हाला व्यंजनचा उच्चार येत असेल किंवा व्यंजनची ध्वनी येत असेल, सो व्यंजन म्हणजे काय, ई ई आय ओ यू म्हणजेच क ख ग घ, ओके, मराठीमध्ये, किंवा कॉन्सनंट, सॉरी, सो कॉन्सनंटचा साऊंड येत असेल, सो य र ल व हे जे आहेत, म्हणजेच जे 21 लेटर्स आहेत, ए ई आय ओ यू ला सोडून जे बाकीचे लेटर्स आहेत ज्याला आपण कॉन्सनंट्स म्हणतो, जसं की सी डी एफ जी एच, ओके, यू व्ही, हे यू नाही, व्ही डब्ल्यू, हे सगळे जे आहेत ते कॉन्सनंट्स मध्ये येतात. तर ह्यांचा जेव्हा उच्चार येतो तर ह्याच्या समोर आपण काय यूज करतो, ए हा आर्टिकल यूज करतो. आणि जेव्हा कधीही जो उच्चार आहे, ओके, तो असेल वॉवलचा, म्हणजे स्वराचा साऊंड असेल, जसं की अ आ इ ई उ ऊ, ए आय ओ औ, ह्याचे जेव्हा साऊंड येतं, म्हणजे ए ई आय ओ यू चा साऊंड येतो, तेव्हा आपण याच्या समोर, या कॉमन नाउनच्या समोर ॲन हा शब्द, ॲन हा आर्टिकल यूज करतो. सो आता तुम्हाला दोघांमधला फरक कळला असेल. हे डोक्यामध्ये फिक्स करून घ्या की वॉवल्स काय असतं, ए ई आय ओ यू हे लेटर्स वॉवल्स असतात, आणि कॉन्सनंट असतात बाकीचे 21 राहिलेले जे लेटर्स असतात त्याला आपण कॉन्सनंट्स म्हणतो. ओके, कॉन्सनंट्स म्हणजे व्यंजन मराठीमध्ये, आणि वॉवल्स म्हणजे स्वर. सो जेव्हा कधीही हे जे स्वर आहेत, जे कॉमन नाउन आहेत, त्यांचा जे स्वर आहे, जो इनिशियल लेटरचा जो स्वर आहे, तो जो स्वर आहे तो, त्याची ध्वनी जी आहे ती स्वरासारखी येत असेल तर त्याला आपण ॲन हा, म्हणजेच वॉवल साऊंड येत असेल तर त्याला आपण ॲन हा आर्टिकल यूज करणार. आणि जेव्हा कधीही कॉन्सनंट साऊंड येत असेल, म्हणजेच व्यंजन ध्वनी येत असेल, तर त्याच्या समोर आपण ए हा आर्टिकल यूज करणार. सो आता तुम्हाला कळलं असेल आपण कधी ए यूज करणार आणि कधी ॲन यूज करणार. ओके, जर तुम्हाला मी दिलं डॅश बॉय, आता याचा साऊंड कसा आहे, ज्याची ध्वनी कशी आहे, ब, आणि ब कशामध्ये येतं, कॉन्सनंट मध्ये येतं. सो इथे येणार ए. ओके, हे झालं एक्झाम्पल. सो आय होप तुम्हाला ए आणि ॲन कधी यूज करायचं हे कळलं असेल. नेक्स्ट आहे रूल्स फॉर युझिंग ए. आता ए पण यूज करण्यासाठी एक रूल आहे, आपण कुठेही ए नाही यूज करू शकत. सो तेच मी तुम्हाला जसं सांगितलं, जेव्हा कधी कॉन्सनंटचा साऊंड असेल, जसं की ए बुक, इथे ब चा साऊंड आहे, म्हणजेच कॉन्सनंटचा साऊंड आहे, व्यंजनचा ध्वनी आहे, म्हणून आपण ए यूज केला. ए पेन, आता प, प म्हणजेच इथे व्यंजन आहे, म्हणून इथे ए लागलेला आहे, इथे ए यूज केलेला आहे, बिकॉज इथे व्यंजनचा ध्वनी आहे, म्हणजेच वॉवल साऊंड आहे, म्हणजेच कॉन्सनंट साऊंड आहे म्हणून. सो विथ वॉवल लेटर्स हॅव्हिंग अ कॉन्सनंट साऊंड, सो ए युनिव्हर्सिटी. आता इथे काय आहे, इथे काय आहे, यू हा वॉवल आहे, म्हणजेच स्वर आहे, पण याचं जे साऊंड आपण जेव्हा काढतो, जेव्हा उच्चार काढतो, तर आपण यू म्हणतो, म्हणजेच वाय ओ यू, यू सारखा याचा साऊंड आहे, राईट. आणि हा जो यू आहे, वाय आहे, हा कशामध्ये येतो, हा कॉन्सनंट मध्ये येतो. ओके, सो म्हणून ह्याच्या समोर ए लागतो, म्हणून आपण जास्त ध्वनीवर भर देतो, उच्चारावर जास्त भर देतो, आणि प्रनाउन्सिएशनवर जास्त भर देतो. सो ॲन युनिव्हर्सिटी नाही तर ए युनिव्हर्सिटी येतं, बिकॉज ह्याचं जे प्रनाउन्सिएशन आहे ते वाय ओ यू सारखं येत आहे, आणि यू किंवा वाय हा कॉन्सनंट मध्ये येतो, म्हणून ह्याच्या समोर ए लागणार, यू लागणार नाही. उच्चार य आहे, म्हणजेच वाय पासून सुरू होत आहे, जो व्यंजन आहे. ए युरोपियन, आता परत इथे यू चा उच्चार आहे, म्हणजेच य चा, आणि य हे व्यंजन आहे, म्हणून ह्याच्या समोर परत ए लागलेला आहे. सो ए युरोपियन. ओके, अ 1 रुपी नोट, सो 1, परत इथे व चा वन असं लिहितो आपण, राईट, मराठीमध्ये. सो व म्हणताना आपला व चा उच्चार येतोय, म्हणजेच डब्ल्यू चा उच्चार येतोय, आणि डब्ल्यू हा कॉन्सनंट मध्ये येतो, म्हणून ए 1 रुपी, नॉट ॲन 1 रुपी, इट इज अ 1 रुपी. ओके, सो अ 1 रुपी कॉइन, अ 1 रुपी नोट. जसं युजफुल मध्ये पण बघा, जसं आपण युनिव्हर्सिटी मध्ये बघितलं, तसंच युजफुलचा पहिला जो साऊंड आहे तो वाय ओ यू, वाय पासूनच येतोय, यू यू, युजफुल. सो यू हा उच्चार येतोय, आणि य हा कॉन्सनंट, म्हणजेच वाय हा कॉन्सनंट मध्ये येतो, म्हणून याच्या समोर काय लागणार, युजफुलच्या समोर ए हा आर्टिकल लागणार. सो युजफुल म्हणजेच उच्चार हा य पासून होतो, म्हणून याच्या समोर ए लागणार. सो ए युजफुल ॲनिमल. सो आय होप तुम्हाला रूल्स फॉर युझिंग ए हा कळला असेल. ओके, सो
नेक्स्ट आहे रूल्स फॉर युझिंग ॲन. सो ॲन यूज करण्यासाठी काय रूल्स आहेत? सो विथ वॉवल साऊंड, म्हणजेच जेव्हा स्वरध्वनी येत असेल तेव्हा आपण वॉवलचा ॲन यूज करणार. सो ॲन अम्ब्रेला. सो अम्ब्रेला, हा स्वर आहे म्हणून हा कशामध्ये येतो? वॉवल मध्ये येतो आणि त्याच्या समोर काय लागणार आहे? ॲन लागणार आहे. ओके. ॲन ऑरेंज, हा स्वर परत कशामध्ये येतो? वोवल मध्ये येतो म्हणून याच्या समोर ॲन लागलेला आहे. ॲन ऑरेंज. सो विथ सायलेंट एच. सो असेही शब्द असतात जिथे जे एच असतात त्यांच्या स्पेलिंग मध्ये भले समोर एच लागतात, पण त्यांना बोलताना जेव्हा आपण त्यांना उच्चार करतो, त्यांचा जेव्हा आपण किंवा प्रनाउन्सिएशन करतो, तर त्याच्यासमोर एच हा प्रनाऊन्स होतच नाही. डायरेक्ट एच स्किप होतो आणि दुसऱ्या लेटर पासून आपण प्रनाऊन्स करायला स्टार्ट करतो. ओके. जसं की HOUR, आवर. आवर हा शब्द काय आहे? एच पासून स्टार्ट होतोय, बट आपण म्हणताना अवर असं म्हणतो, म्हणजेच हा जो शब्द आहे इथून घेतो. एच हा इथे सायलेंट आहे म्हणून जर आपण अवर हा प्रनाउन्सिएशन बघितलं तर अ पासून याचा उच्चार चालू होतो म्हणून याच्या समोर ॲन लागणार आहे. परत आपण बघतो की इथे स्पेलिंग्स वर कधीच आपण डिपेंड नाही राहत, तर आपण उच्चारावर डिपेंड राहतो. ओके. सो ॲन आवर. तसंच ऑनेस्ट असं म्हणतो आपण. ओ पासून याचा उच्चार चालू होतो. एच हा इथे सायलेंट आहे. एच फक्त नावासाठी आहे. सो ॲन इथे लागणार. ॲन ऑनेस्ट. सो ओ कशात येतं? परत वॉवल मध्ये येतं म्हणून ॲन लागणार. ॲन ऑनेस्ट मॅन. ओके. ॲन एअर. ॲन एअर. सो इथे EIR पासून इथे प्रोनाउन्सिएशन एच हा सायलेंट आहे म्हणून ॲन एअर. सो वरसदार याचा अर्थ असतो एअर म्हणजे, आणि उच्चार ए पासून येतो म्हणून याच्या समोर ॲन लागलेला आहे. ओके. सो वारसदार याचं मीनिंग आहे. एअर म्हणजे, हेअर म्हणजे वारसदार. ओके. हेअर हे वेगळं आहे आणि एअर हे वेगळं आहे. इथे एच हा सायलेंट आहे, बट हेअर मध्ये एच हा सायलेंट नाही आहे. ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे विथ ॲब्रिव्हिएशन्स, संक्षिप्त रूपे स्टार्टिंग विथ वॉवल साऊंड्स. ओके. जसं की आता कॉन्सनंट आहेत समोर, पण त्यांचा जो साऊंड आहे तो कसा आहे? वॉवल सारखा आहे. इथे काय होतं? इथे कॉन्सनंट्स होते, बट ह्याचे जे साऊंड होते ते वॉवल्स सारखे होते. पण इथे काय आहे? इथे कॉन्सनंट्स आहेत, बट ह्यांचे जे साऊंड आहेत ते वॉवल्स सारखे आहेत. जसं की MP. सो ए म्हणतो आपण, म्हणताना एम असं म्हणतो. ए हा शब्द आला आणि ए हा काय आहे? वॉवल आहे म्हणून ॲन MP. ओके. ॲन SP. एस म्हणतो, ए यूज करतो परत म्हणून ए हा वॉवल आहे. सो ॲन SP असं येणार. ASP नाही, तर ॲन SP हा बरोबर उच्चार आहे, बरोबर आर्टिकल आहे त्याच्या समोर. सो MLA परत ए येतं समोर म्हणजेच आमदार. सो ए हा परत काय आहे? स्वर आहे. सो ॲन MLA. सो हे असं पण असू शकतं, कधी कधी कॉन्सिडंट्स असतात पण त्याचे जे उच्चार आहेत ते वॉवल सारखे येतात म्हणून आपण ॲन लावतो. आणि असंही असतं की कधी कधी आपले कॉन्सिडंट्स असतात, उच्चार वॉवल सारखा येतो, आणि कधी असं असतं की तिथे काय असतं? तिथे वॉवल्स असतात बट त्यांचा जो उच्चार असतो तो कॉन्सिडंट सारखा येतो म्हणून त्यांच्या समोर आपल्याला ए लावावा लागतो. सो आपल्याला दोन्हीही रूल्स कळले असतील, रूल्स फॉर युझिंग ए आणि रूल्स फॉर युझिंग ॲन. सो आता आपण जास्त डीप मध्ये बघूयात. आता हे झालं इनडेफिनेटचं, राईट. सो आता आपण डेफिनेटचं बघूयात की आपण डेफिनेट कुठे यूज करतो. सो डेफिनेट मध्ये एकच शब्द येतो जो आपण बघितला, दी, म्हणजेच निश्चित उपपदे. ओके. डेफिनेट म्हणजे निश्चित. सो दी इज कॉल्ड अ डेफिनेट आर्टिकल बिकॉज इट पॉइंट्स आउट सम पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक पर्सन. म्हणजे जेव्हा आपण एका व्यक्तीकडे जो खूप जास्त निश्चित आहे की आपण त्याच्याबद्दलच बोलतोय, त्यालाच पॉइंट आउट करतोय. सो आपण त्याच्याबद्दल जेव्हा बोलतो, सो तो व्यक्ती असू देत, प्राणी असू देत, कोणतीही वस्तू असू देत. ओके. सो जेव्हा आपण त्याला पर्टिक्युलरली बोलतोय त्याच्याकडे पॉइंट आउट करून, तर त्याच्या समोर आपण डेफिनेट आर्टिकल यूज करणार, म्हणजेच दी आर्टिकल और द आर्टिकल यूज करणार. सो पर्सन, प्लेस और थिंग. मराठी भाषांतर याचं काय आहे? ह्याला निश्चित, ह्याला निश्चित उपपद म्हणतात, कारण ते एखाद्या विशिष्ट किंवा ठराविक व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूचा निर्देश करते. ओके. म्हणून त्याच्या समोर आपण द हा शब्द यूज करतो. जसं एक्झाम्पल, दिस इज द बुक आय वॉज लुकिंग फॉर, म्हणजे दिस इज दी बुक. परत इथे काय झालं? स्पेसिफिक बुक बद्दल ती बोलते की मी हेच बुक मी शोधत होते. सो ती स्पेसिफिक बुकला शोधतीये, म्हणजे निश्चित आहे की ती त्याच बुकला शोधतीये म्हणून याच्या समोर दी लागलाय. सो दी बुक किंवा द बुक.
सो तुम्हाला कळलं असेल डेफिनेट आर्टिकल मध्ये काय येतं आणि डेफिनेट आर्टिकलचं अर्थ काय आहे आणि त्याचं निश्चितपणे काय म्हणतात. आता तुम्हाला जर नाउन्स माहिती नसेल की कोणत्या कोणत्या प्रकारचे नाउन्स आहेत आणि त्याचं डेफिनेशन काय असतं, त्याचा अर्थ काय आहे आणि त्यामध्ये काय काय कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत किंवा कोणते प्रकार आहेत, तर ह्याच्यासाठीही आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तो तुम्ही जाऊन बघू शकता. नाउनचा व्हिडिओ, प्रनाउन्स आहे, प्रिपोजिशन, सगळे व्हिडिओज आपण टाकलेले आहेत याच्या आधी. सो पहिला तुम्ही जे बेसिक्स आहेत ते क्लिअर करा आणि नंतर मग तुम्ही आर्टिकलकडे या. बिकॉज आर्टिकल खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. मागच्या 10-20 वर्षामध्ये किंवा कमीत कमी 50 ते 60 प्रश्न यावर विचारलेले होते. सो हा टॉपिक तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून हा एकदम लक्ष देऊन आणि मनापासून याची तुम्ही प्रिपरेशन केली पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रश्न याचे प्रॅक्टिस करा. सो दॅट तुम्हाला हे सोपं जाईल आणि तुम्हाला कळेल, तुम्हाला एक आयडिया येईल की हे जे आर्टिकल्स असतात ते कशासमोर कोणता आर्टिकल यूज करायचा आहे. ओके, सो तुम्हाला बेसिक्स हे खूप जास्त क्लिअर असले पाहिजे. ओके, सो आता आपण बघूया रूल्स काय आहे द साठी. जसं आपण ॲन आणि ए साठी रूल्स बघितले, तसंच आपण द साठी पण रूल्स बघणार आहोत. सो सगळ्यात पहिला रूल काय आहे, जेव्हा कधीही रिपीटेड नाउन येत असेल, म्हणजेच पुनरुच्चार करताना जेव्हा कधीही पुनरुच्चार होत असेल त्या नामाचं, तर तेव्हा आपण रिपीटेड नाउन म्हणतो किंवा त्याच्यासमोर आपण वारंवार जो शब्द येत असेल, तो नाम वारंवार येत असेल, रिपीटेड येत असेल, तर त्याच्या समोर आपण डेफिनेट आर्टिकल यूज करणार. ह्याचाच अर्थ त्याच्यासमोर आपण द हा शब्द यूज करणार. ओके, जसं एखाद्या नामाचा पहिल्यांदा उल्लेख करताना ए किंवा ॲन वापरतात, बरोबर. जेव्हा कधीही आपण कुठल्याही गोष्टीचं डेफिनेटली नाही, पण आपण असं कॉमन उच्चार करतोय, पहिल्यांदा उच्चार करतोय, तर आपण त्याचा उच्चार ए किंवा ॲन म्हणून करणार. डिपेंड्स ऑन दॅट प्रनाउन्सिएशन. ए का ॲन लावायचं ते तुम्ही डिसाईड करणार. ओके, आणि पण त्याच नामाचा पुन्हा उल्लेख केल्यास, म्हणजे जर तुम्ही त्याला परत यूज करताय, तर त्याच्या समोर आपण द वापरणार. आता हे का होतंय, बिकॉज जेव्हा कधीही आपण एक वस्तू इंट्रोड्यूस करतोय, तर ती स्पेसिफिक नाही आहे, समोरच्या माणसाला ती अजून क्लिअरली माहित नाही आहे त्याच्याबद्दल. सो म्हणून सगळ्यात पहिले आपण इनडेफिनेट आर्टिकल यूज करणार, म्हणजे अनिश्चित, ए किंवा ॲन. आणि जेव्हा आपल्याला सेकंड टाइम त्या वस्तूबद्दल बोलायचं आहे, तर तेव्हा आपण द यूज करणार, बिकॉज ती आता इंट्रोड्यूस झालेली आहे, त्याच्याबद्दल आपण सांगितलेलं आहे, म्हणून आपण दुसऱ्या वेळेस आपण तिथे द यूज करणार. ओके, जसं एक्झाम्पल, आय सॉ ए डॉग. आता इथे जस्ट इंट्रोडक्शन होत आहे त्या डॉगचं, म्हणून ए डॉग. ओके, सेकंड सेंटेन्स मध्ये द डॉग वॉज बार्किंग. सो द डॉग. सो जेव्हा परत मी त्या डॉग बद्दल बोलतेय दुसऱ्या वाक्यामध्ये, सो मी द हा आर्टिकल त्याच्यासमोर यूज केलेला आहे. सो आय सॉ ए डॉग अँड द डॉग वॉज बार्किंग. सो पहिल्या सेंटेन्स मध्ये ए हा आर्टिकल आणि दुसऱ्या वाक्यामध्ये त्या सेम कुत्र्याबद्दल बोलताना द हा आर्टिकल यूज झालाय. ओके, सो असंही असतं की कधी कधी तुम्ही त्या नाउनला जेव्हा इंट्रोड्यूस करतो तेव्हा ए ॲन यूज होतो, आणि जेव्हा तुम्ही परत दुसऱ्या रिपीटेड वेळेला तेव्हा तो यूज करत असतो ते तिथे द यूज करतो. सो तिथे यांना हेच म्हणायचं आहे रिपीटेड नाउन मध्ये, की जेव्हा तो नाउन परत रिपीट होतो दुसऱ्यांदा, तर त्याच्या समोर आपण द हा लावणार. आता तुम्ही विचारणार मॅम तिसऱ्यांदा काय. सो तिसऱ्यांदा म्हणजे ह्याच्या पुढे कितीही वेळा तुम्ही त्या डॉगचा उच्चार करत असाल, तर तिथे दच हा शब्द, दच हा आर्टिकल यूज होणार. ओके, सो आता सेकंड रूल काय आहे पुढे बघूयात. युनिक ऑब्जेक्ट्स म्हणजे जगात एकच असलेल्या गोष्टी, ज्या पूर्ण ह्या वर्ल्ड मध्ये एकच आहे, त्या समोर पण दस लागणार. ओके, जसं की सन असेल, एकच सन आहे, राईट. सोलार सिस्टम मध्ये जो मिडल मध्ये आहे तो एकच सन आहे, सो त्याच्या समोर काय लागणार, द सन, राईट. अर्थ काय आहे, या प्लॅनेट सिस्टम मध्ये, या सोलार सिस्टम मध्ये एकच पृथ्वी आहे, सो त्याच्या समोर काय लागणार, द अर्थ. ओके, तसंच सो या जगामध्ये जी एकच वस्तू आहे, एकच वस्तू अवेलेबल आहे, त्याच्या समोर आपण द ही आर्टिकल यूज करणार. ज्या गोष्टी निसर्गात किंवा जगात एकमेव आहेत त्यांच्या पूर्वी द वापरतात. जसं द सन, अर्थचा एकच मून आहे. ओके, सो वी आर टॉकिंग हिअर अबाउट द अर्थ्स मून, म्हणून द मून. ओके, द अर्थ अँड द स्काय, हे आकाश पण एकच आहे आपल्यासाठी, सो द स्काय. ओके, द स्काय इज ब्लू. सो द वापरतो ना आपण त्या सेंटेन्स मध्ये. सो अगेन आपण इथे डेफिनेट निश्चितपणे बोलतोय म्हणून, आणि ते एकच आहे म्हणून आपण द लावतोय. सो जेव्हा कुठलीही गोष्ट एक युनिक अवेलेबल असेल, तर त्याच्यासमोर पण आपण डेफिनेट आर्टिकल किंवा द हा आर्टिकल यूज करतो. ओके, सो तिसरा रूल बघूया. जिओग्राफिकल नेम्स म्हणजे जेव्हा कधीही कुठल्याही भौगोलिक नावे असतील किंवा जिओग्राफिकल फीचर्स असतील, तर त्याच्यासमोर आपण द हा आर्टिकल
यूज करणार. जसं की कुठल्याही नद्यांची नावं, समुद्रांची नावं, पर्वतरांगा, महासागर आणि वाळवंट यांच्या पूर्वी द वापरतात. सो स्पेसिफिकली जर मी कुठल्या तरी जॉग्राफिकल एरिया बद्दल बोलतीये, कोणत्याही जागेबद्दल बोलते, त्या जागेच्या नावाबद्दल बोलते, तर त्याच्यासमोर द हा आर्टिकल यूज होतो. बिकॉज हे खूप जास्त स्पेसिफिक आहे ना, ती जागा पूर्ण वर्ल्डमध्ये एकच आहे, म्हणून त्याच्यासमोर आपण द लावणार. परत इथे युनिकचं मिक्सचर आलेलं आहे. सो दे आर टॉकिंग अबाउट जॉग्राफिकल नेम्स, जसं की द गँजेस म्हणजेच द गंगा. ओके, इंग्लिशमध्ये गँजेस म्हणतात गंगाला. सो द गँजेस, द हिमालयाज, हिमालय पण एकच आहे. द इंडियन ओशन, ओके, द सहारा. सो हे सगळे एकच आहेत पूर्ण दुनियामध्ये, स्पेसिफिक आहेत आणि जॉग्राफिकल नावं आहेत. द पुणे, द मुंबई, ओके, द कोल्हापूर. सो एकच आहे ना, म्हणून त्याच्यासमोर द हा डेफिनेट आर्टिकल यूज होणार आहे. ओके, सो इथे द यूज झालेला आहे. चौथा रूल बघूयात. होली बुक्स अँड न्यूजपेपर्स, धर्मग्रंथ आणि वर्तमानपत्रे. प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे जेव्हा कधीही होली बुक्स असतील, जे धर्मग्रंथ असतील खूप जास्त किंवा प्रसिद्ध ग्रंथ असतील खूप जास्त, त्यांच्या समोर किंवा वृत्तपत्रांच्या नावापूर्वी द वापरतात. सो कोणतेही जर खूप जास्त धार्मिक ग्रंथ असतील किंवा स्पेसिफिक बुक्सची नावं असतील किंवा आपण म्हणतो जसं स्पेसिफिक न्यूजपेपरच्या ह्याच्याबद्दल बोलते मी, कोणतीही कंपनीची स्पेसिफिक न्यूजपेपर असेल तर त्याच्याबद्दल बोलत आहे, तर ह्या नावांसमोरही द हा आर्टिकल यूज होणार. जसं की आता होली बुक्स द रामायणा. ओके, सो रामायण ही ग्रंथ आहे, धर्मग्रंथ आहे, म्हणून त्याच्यासमोर आपण द हा आर्टिकल यूज करणार आहे, बिकॉज वी आर टॉकिंग व्हेरी स्पेसिफिकली. सो द रामायणा. द बायबल, परत धार्मिक ग्रंथ, सो द यूज होणार किंवा प्रसिद्ध ग्रंथ. सो द कुराण, परत द टाइम्स ऑफ इंडिया किंवा द महाराष्ट्र टाइम्स. सो परत हे स्पेसिफिक न्यूजपेपर बद्दल मी बोलते, ह्यांची नावं घेऊन, म्हणून यांच्या समोर मी डेफिनेट आर्टिकल यूज करते, दॅट इज द. ओके, सो तुम्हाला आता हे पण कळलं असेल की होली बुक्स किंवा न्यूजपेपर स्पेसिफिकली मी बोलत आहे, तर त्यांच्या समोर पण द हा आर्टिकल यूज होतो, म्हणजेच डेफिनेट आर्टिकल यूज होतो. ओके, सो सुपरलेटिव्ह डिग्री, आता इथे अर्धा जे पिक्चर आहे ते आलेलं नाहीये. सो लेट मी एक्सप्लेन, नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला एक्सप्लेन करते इथे काय आहे. सुपरलेटिव्ह डिग्री पण आपण शिकलेलो आहेत आणि ह्याचा व्हिडिओही अवेलेबल आहे, यू कॅन गो बॅक अँड वॉच इट. ओके, सो तिथे खूप जास्त मी डिटेलमध्ये विथ टेबल्स एक्सप्लेन केलेलं आहे की सुपरलेटिव्ह डिग्री काय असते. सो तरीही मी इथे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते काय असते. सो सुपरलेटिव्ह डिग्री कधी असते, जेव्हा मी टॉल, दोघांमध्ये कंपॅरिझन असेल तेव्हा टॉलर, आणि खूप लोकांमध्ये त्याचं कंपॅरिझन असेल तर टॉलेस्ट, सर्वात उंच. ओके, उंच, त्याच्यापेक्षा उंच आणि सर्वात उंच, असे जेव्हा मी डिग्रीज लिहिते, सो हे काय झाली, ही झाली सगळ्यात सुपरलेटिव्ह डिग्री, म्हणजे सगळ्यात सर्वात जो श्रेष्ठ असतो त्याच्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणतो आपण सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, जसं आपण गुड, बेटर, बेस्ट, सो बेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री झाली. ओके, सो जसं आपण म्हणतो हार्ड, हार्डर, हार्डेस्ट, सो हार्डेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री झाली. ओके, जसं की इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट, सो मोस्ट इंटेलिजंट ही सगळ्यात जास्त सुपरलेटिव्ह डिग्री आहे, सगळ्यात जास्त सर्वश्रेष्ठ आहे. सो सुपरलेटिव्ह डिग्री मीन्स सर्वश्रेष्ठ जो शब्द यूज करतो आपण, सर्वांमधला जो श्रेष्ठ असतो, सो तो शब्द जेव्हा आपण यूज करतो त्याला आपण म्हणतो सुपरलेटिव्ह डिग्री. जेव्हा जेव्हा कधी आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री यूज करायची असते तर त्याच्यासमोर पण आपण डेफिनेट आर्टिकल यूज करतो, म्हणजेच द हा आर्टिकल यूज करतो. जसं की मला म्हणायचं आहे राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास, परत द हा लागला टॉलेस्टच्या समोर, बरोबर, बिकॉज इथे सुपरलेटिव्ह डिग्री आली. ओके, शी इज द मोस्ट इंटेलिजंट गर्ल, सो द मोस्ट इंटेलिजंट, बिकॉज सुपरलेटिव्ह डिग्री आली म्हणून त्याच्यासमोर डेफिनेट आर्टिकल आलं, दॅट इज द. ओके, सो जेव्हा कधी अशी सुपरलेटिव्ह डिग्री येते तर त्याच्यासमोर ही द येतं. ओके, ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑन इन द सोलार सिस्टम, सो परत लार्जेस्ट आहे म्हणून सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि त्याच्यासमोर द हा शब्द आलेला आहे, आर्टिकल आलेला आहे. सो आता तुम्हाला कळलं पाहिजे की सुपरलेटिव्ह डिग्री काय असतं आणि त्याच्यासमोर ऑलवेज द लागतं. आता नेक्स्ट दिले ऑर्डिनल. सो ऑर्डिनल म्हणजे काय असते इंग्लिशमध्ये, ऑर्डिनल हे तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, बट तुम्हाला ऑर्डिनल या शब्दाचा अर्थ माहिती नसेल, बिकॉज ऑर्डिनल मधले एक्झाम्पल्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो आपण जेव्हा कधीही म्हणतो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवेंथ, एथ,
9th 10th किंवा ह्याच्या पुढे एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, जेव्हा असे आपण पोझिशन्स डिफाईन करतो ना, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, हे जे आपण जेव्हा असं म्हणतो तर त्याला म्हणतो आपण ऑर्डिनल नंबर्स. ओके, ऑर्डिनल. तर हे झाले ऑर्डिनल एक्सप्लेनेशन. ओके, सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जेव्हा असे आपण नंबर्स म्हणतो तर त्याला आपण म्हणतो ऑर्डिनल. सो जेव्हा कधी आपल्याला ऑर्डिनल नंबर्स इंट्रोड्यूस करायचं असेल, ओके, कोणाबद्दल तरी, ही गॉट द फर्स्ट पोझिशन. सो फर्स्टच्या समोर, फर्स्ट हा ऑर्डिनल आहे आणि त्याच्या समोर द हा आर्टिकल यूज होतोय, म्हणजेच डेफिनेट आर्टिकल यूज होतोय. सो जेव्हा कधी आपल्याला ऑर्डिनल काढायचे आहेत, ऑर्डिनल लिहायचे आहेत, ओके, सो आपण द हा डेफिनेट आर्टिकल त्याच्यासमोर यूज करतो. जसं की शी इज सिटिंग ऑन द 9th पोझिशन. सो 9thच्या समोर द आलं परत. सो द हा 9thच्या समोर आला, म्हणजेच ऑर्डिनलच्या समोर आला. सो जेव्हा कधी असे तुम्हाला ऑर्डिनल्स दिसतील, पोझिशन्स दिसतील ऑर्डिनल मध्ये, सो त्याच्यासमोर ऑलवेज आपण द हा शब्द यूज करणार आहोत. ओके, द हा आर्टिकल यूज करणार आहोत. सो तुम्हाला कळलं असेल सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय असते आणि त्याच्यासमोर द लागतं, आणि ऑर्डिनल काय असतं आणि त्याच्यासमोर ही द हा आर्टिकल यूज होतो. ओके, खूप जास्त सोपं होतं हे, इतकं काही रॉकेट सायन्स नाहीये त्याला समजण्यामध्ये. आय होप यू हॅव अंडरस्टूड इट. ओके, सो आता आपल्याला कळलं की कुठे यूज करायचं आणि त्याचे रूल्स काय आहेत, डेफिनेटचे रूल्स काय आहेत, इनडेफिनेटचे रूल्स काय आहेत, आणि यूज कुठे केला जातं, त्यांचा उच्चार कसा केला जातो, हे सगळं आपण शिकलेलो आहोत. बट कुठे कुठे हे यांना ओमिट ही करावं लागतं. ओमिट म्हणजे वोमिट नाही, ओमिट म्हणजेच आपल्याला काढावं लागतं, त्यांना डिस्कार्ड करावं लागतं. सो ए अँड द हे सगळीकडे यूज नाही होत, तर कुठे कुठे हे यूज नाहीही होत. म्हणजे कुठे यूज नाही होत हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे, सो दॅट आपल्याला कळलं पाहिजे की कुठे कुठे नाही यूज करायचं आणि आपल्याला त्या चुकांपासून वाचायचं आहे. म्हणून ती चूक का करू नये हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे, राईट. सो ओमिशन ऑफ आर्टिकल्स म्हणजेच उपपदे कुठे वापरू नयेत. सो बिफोर प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नामांपूर्वी, जसं की आपण प्रॉपर नाउन बोलतोय, जसं मी कोणाबद्दल तरी प्रॉपर बोलतेय, जसं की सीता असू देत, सो मी हे नाही म्हणणार द सीता, नावासमोर आपण द कधीच नाही यूज करणार. प्रॉपर नाउन, सो जो अलाइव्ह आहे म्हणजे तो खूप जास्त महान हस्ती असेल तर आपण त्याच्यामध्ये द यूज करू शकतो. ओके, बट हे रमेश इथे खूप जास्त महान हस्ती आहे का? नाही. सो वी आर टॉकिंग अबाउट कॉमन प्रॉपर रमेश. ओके, सो ह्याच्या समोर काय होणार, द हा आर्टिकल कधीच यूज नाही होणार. सो इनकरेक्ट आहे, द रमेश लिव्स इन मुंबई नाही लिहिणार आपण, बट रमेश लिव्स इन मुंबई हे याचं करेक्ट आहे आणि हे चुकीचं आहे. ओके, हे एक रूल आहे. नेक्स्ट आहे सेकंड रूल काय आहे, बिफोर मटेरियल नाउन. सो कोणत्याही पदार्थाबद्दल आपण बोलतोय, पदार्थवाचक नामाबद्दल आपण बोलतोय किंवा ते जनरल अर्थाने आपण त्याच्याबद्दल बोलत असेल, हेही एकदम स्टार करून ठेवा. जेव्हा कधी आपण त्याच्याबद्दल जनरल अर्थाने बोलतोय तेव्हा त्याच्यासमोर द हा आर्टिकल नाही लागणार आहे किंवा कोणताच आर्टिकल हे नाही लागणार आहे. ओके, जसं की द गोल्ड इज प्रिशियस मेटल. सो गोल्ड म्हणजे काय, गोल्ड तर कोणताही गोल्ड असू शकतो, राईट. किती सारं गोल्ड अवेलेबल आहे. सो आपण स्पेसिफिकली थोडी बोलणार, गोल्ड म्हणजे त्यामध्ये सगळंच गोल्ड आलं. सो आपण स्पेसिफिक नाही बोलत आहोत, तर आपण जनरल बोलतोय, सामान्य भाषेत बोलतोय, सामान्य गोल्ड बद्दल बोलतोय. म्हणून आपण ह्याच्या समोर काय बोलणार, इथे द हा यूज नाही करणार, बट आपण असं म्हणणार गोल्ड इज प्रिशियस मेटल. गोल्ड इज ए प्रिशियस मेटल, बिकॉज इथे काय आहे, ए येणार, बिकॉज आपण मेटल पण काय आहे, कॉमन बद्दल बोलतो आपण, कॉमन नाउन. सो इथे काय येणार, ए हा आर्टिकल यूज होणार. सो गोल्ड इज ए प्रिशियस मेटल हे बरोबर आहे आणि हे द नाही यूज होणार, द नाही यूज होणार. ओके, ओके, जर आपण स्पेसिफिकली बोलतोय, ओके, द गोल्ड रिंग, दिस इज द गोल्ड रिंग, सो द येणार येते, बिकॉज मी स्पेसिफिकली बोलते. ओके, सो द गोल्ड रिंग त्याच्यासमोर द येऊ शकतं. ओके, सो कधी कधी जनरल मध्ये जेव्हा बोलतोय तेव्हा द नाही यूज होत, ए यूज होणार. अंडरस्टूड. आता इट इज अ स्पेसिफिक गोल्ड, जेव्हा आपण जसं मी आता पॉइंट आउट केलं ह्या गोल्ड रिंगला, तर मी इथे द म्हटलं. ओके, सो जेव्हा एक स्पेसिफिक म्हणजे निश्चितपणे आपण एका सोन्याच्या बद्दल बोलतोय, देन वी कॅन से द गोल्ड ऑफ दिस रिंग इज प्युअर. ओके, तेव्हा मी बोलू शकते, तेव्हा मी हे बोलू शकते की द गोल्ड ऑफ दिस रिंग इज प्युअर. सो तुम्ही स्पेसिफिकली ह्याच्याच सोन्याबद्दल बोलते, म्हणून द गोल्ड ऑफ दिस रिंग इज प्युअर. ओके, सो कळलं तुम्हाला, जेव्हा कधी प्युअर असेल
सो जेव्हा कधीही मी स्पेसिफिक गोल्ड बद्दल बोलतेय तर तिथे द होणार, आणि जेव्हा कधीही स्पेसिफिकली नाही बोलत आहे, ओके, मी कॉमन गोल्ड बद्दल बोलते तर तिथे ए यूज होतो. ए पण इथे यूज होतो, गोल्डच्या समोर नाही यूज होत. अप्रेशियस मेटलच्या समोर ए हा आर्टिकल यूज होतो. आणि जेव्हा मी स्पेसिफिकली बोलतेय ह्या गोल्ड रिंग बद्दल, देन आय विल से द गोल्ड ऑफ दिस रिंग इज प्युअर. सो आय एम पॉइंटिंग आउट, मी त्या रिंगकडे पॉइंट आउट करते आणि देन म्हणते की द गोल्ड ऑफ दिस रिंग इज प्युअर. दॅट इज वाय इथे द हा आर्टिकल यूज झाला, दॅट इज डेफिनेट आर्टिकल. लेट इज मूव ऑन टू द थर्ड ओमिशन. कसं काय असतं, कधी करायचं असतं, बिफोर ऍबस्ट्रॅक्ट नाउन, म्हणजे जेव्हा भाववाचक नामांपूर्वी आपण नाही यूज करत. ओके, जसं आपण द ऑनेस्टी नाही म्हणत, द ऑनेस्ट. आता ऑनेस्टी इथे भाववाचक नाम आहे, म्हणजेच ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. सो तर नाउन्स जेव्हा आपण टाइप्स ऑफ नाउन शिकत होतो त्याच्यामध्ये आपण ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स ही शिकलो होतो, राईट. जेव्हा कधी भाव असतील त्याच्यामध्ये, ओके, सो त्याच्यामध्ये आपण याला ऍबस्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. सो त्याच्यासमोर आपण द हा आर्टिकल म्हणजेच डेफिनेट आर्टिकल नाही यूज करू शकत, बिकॉज स्पेसिफिकली काही फिलिंग नाहीये. म्हणजे द क्राईंग असं थोडी म्हणतो, राईट. भाववाचकाच्या समोर, भाववाचक नामापूर्वी आपण असं स्पेसिफिकली आर्टिकल नाही यूज करू शकत, डेफिनेट आर्टिकल नाही म्हणू शकत. सो द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. द बेस्ट पॉलिसी बरोबर आहे, बिकॉज द बेस्ट. आता परत इथे सुपरलेटिव्ह डिग्री यूज झाली आहे म्हणून त्याच्यासमोर द लागलाय, हे बरोबर आहे. बट हे चुकलंय. द ऑनेस्टी, ऑनेस्टीच्या समोर द नाही यूज होणार, बिकॉज तो ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. इथे ऑनेस्टी हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे म्हणून याच्या समोर द नाही यूज होणार. ओके, सो करेक्ट काय आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, हे बरोबर आहे. ऑनेस्टी समोर काहीच नाही लागणार, बिकॉज ते ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक नाम आहे. सो आय होप तुम्हाला थर्ड ही कळाला असेल रूल. आता लास्ट रूल बघूयात, बिफोर लँग्वेजेस, म्हणजे जेव्हा कधी आपल्याला भाषांचा उल्लेख करायचा असेल, भाषांच्या नावांपूर्वीही आपल्याला डेफिनेट आर्टिकल यूज नाही करायचं आहे. जसं ही स्पीक्स, दी मराठी नाही येत, ही स्पीक्स मराठी फ्लुएंटली असं येतं. ओके, सो जेव्हा कधीही भाषांबद्दल आपण बोलतोय, चायनीज असो किंवा मॅननीज आपण म्हणतो, आपण कोरियन म्हणतो, सो ह्याच्या समोर हे जे लँग्वेजेस आहेत त्यांच्या समोर ही द हा आर्टिकल, डेफिनेट आर्टिकल नाही यूज होत. ओके, शी स्पीक्स इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली, दी इंग्लिश नाही, इंग्लिश. ओके, सो इथे जेव्हा कधी लँग्वेजेस बद्दल बोलतोय, जे स्पीक करतो त्या लँग्वेजेस बद्दल बोलतोय, तर आपण इथे डेफिनेट आर्टिकल द हा यूज नाही करत. ओके, सो आता ओमिट कधी कधी करतो आपण, जेव्हा कधीही प्रॉपर नाउन असेल, जसं की रमेश आहे इथे, तर तेव्हा आपण यूज नाही करत. बिफोर मटेरियल, जेव्हा कधी आपण कुठल्याही मटेरियलची उल्लेख एकदम जनरल अर्थाने करतोय, म्हणजेच कॉमन अर्थाने करतोय, सामान्य अर्थाने करतोय, तेव्हाही त्याच्या समोर द लागत नाही. बट जेव्हा आपण स्पेसिफिकली, निश्चितपणे जेव्हा आपण पॉइंट आउट करतोय, तेव्हा त्याच्या समोर द हा आर्टिकल यूज करू शकतो, म्हणजेच डेफिनेट आर्टिकल यूज करू शकतो. जेव्हा कधी आपण भाववाचक नाम किंवा ऍबस्ट्रॅक्ट नाउन बद्दल बोलतोय, जसं की क्राईंग, स्लीपिंग, ऑनेस्टी अशाबद्दल बोलतोय, तर त्याच्या समोरही आपण द नाही लावत. ओके, आणि चौथं हे आहे की जेव्हा कधीही लँग्वेजेस बद्दल बोलतोय, भाषांबद्दल बोलतोय, तर त्याच्यासमोर ही डेफिनेट आर्टिकल द हा यूज नाही होत. जसं ही स्पीक्स मराठी फ्लुएंटली, दी मराठी नाही आहेत, ही स्पीक्स मराठी फ्लुएंटली असं नाही म्हणत आपण असं म्हणतो. करेक्ट काय आहे, द ही स्पीक्स मराठी फ्लुएंटली असं आपण म्हणतो. सो याचं जे ओमिशन आहे ते कुठे कुठे झालेलं आहे, कधीही प्रॉपर नाउन्स, ओके, त्याच्यासमोर, आणि मटेरियल नाउन, ऍबस्ट्रॅक्ट नाउन जो असतो त्याच्यासमोर, आणि जेव्हा भाषांबद्दल आपण बोलतोय त्याच्यासमोर त्याचं ओमिशन होतं, म्हणजेच तिथे यूज नाही केलं जात. सो नेक्स्ट बघा, आता आपण हे सगळे बघितले, आपण बघितले की आर्टिकल्स काय असतात, म्हणजेच उपपदे काय असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं की आर्टिकलमध्ये दोन प्रकारचे आर्टिकल्स असतात, एक असतं डेफिनेट आणि एक असतं इनडेफिनेट, राईट. आणि डेफिनेट मध्ये आपण बघितलं ते निश्चित असतं, आणि इनडेफिनेट ह्याला म्हणतो आपण अनिश्चित पदे. सो इनडेफिनेट मध्ये, अनिश्चित पदांमध्ये आपण दोन उपपदे, अनिश्चित उपपदांमध्ये आपण दोन बघितले आर्टिकल्स, ए आणि ॲन. आणि आपण बघितलं की ए आणि ॲन कधी यूज होतो, तर ए आणि ॲन प्रनाउन्सिएशनच्या अकॉर्डिंग, त्याचा जो नाउन असतो त्याचा जो प्रनाउन्सिएशन आहे, त्याचा जो उल्लेख आहे, त्याचे जे ध्वनी आहे, स्वर किंवा व्यंजन, म्हणजेच वॉवल्स किंवा कॉन्सोनंट्स, त्याच्या अकॉर्डिंग ए आणि ॲन हा आर्टिकल यूज होतो. ते आपण बघितलं कसं वापरायचं आहे, आणि त्याचे रूल्स ही बघितले, राईट, की कधी नाही वापरायचं आहे आणि कधी वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण शिकलो डेफिनेट आर्टिकल्स, म्हणजेच त्याच्यामध्ये एक आर्टिकल आहे, तो आहे द.
आणि द कधी यूज होतो तेही रूल्स आपण शिकलो. जेव्हा कधीही आपल्याला स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलायचं आहे तेव्हा त्याचं नाव घेऊन बोलायचं आहे किंवा आपल्याला पॉइंट आउट करायचं आहे त्याच्याबद्दल, त्या पूर्ण वर्ल्डमध्ये एकच आहे, युनिक आहे, तेव्हा त्याच्यासमोर आपण द लावतो. जेव्हा कधी आपण सुपरलेटिव्ह गोष्टींबद्दल बोलतोय, टॉलेस्ट, ओके, शॉर्टेस्ट, ओके, मोस्ट इंटेलिजंट असं आपण बोलतोय, त्याच्यासमोर आपण द हा आर्टिकल यूज करतो, बिकॉज तो परत काय झालाय, डेफिनेट झालाय, स्पेसिफिक झालाय. नेक्स्ट आपण यूज करतो जेव्हा कधी आपण ऑर्डिनल गोष्टी, ऑर्डिनल बोलतोय म्हणजेच पोझिशन्स बद्दल बोलतोय, जसं की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, याच्या समोर आपण द हा आर्टिकल यूज करतो. किंवा जेव्हा कधीही आपण बोलत असो सुपरलेटिव्ह डिग्री, जसं मी तुम्हाला सांगितलं, ओके, त्याच्यासमोर पण आपण द हा आर्टिकल यूज करतो. ओके, आणि जेव्हा कधी आपण जिओग्राफिकल प्लेसेस बद्दल बोलतोय, जसे की जिओग्राफिकल फीचर्स असू देत, नद्या, समुद्र, ओके, पर्वतरांगा असतील, ह्याबद्दल जेव्हा आपण बोलत असतोय, ह्यांचा जेव्हा आपण उल्लेख करतो, त्यांचं जेव्हा आपण नाव लिहितो, तर त्याच्यासमोरही आपण डेफिनेट आर्टिकल द हा यूज करतो. सो तुम्हाला हे रूल्स ही कळले असेल की डेफिनेट आर्टिकल्स आपण कुठे यूज करायचे असतात आणि कुठे नाही यूज करायचं, ते आपण ओमिशन मध्ये शिकलो की कुठे आपण नाही यूज करणार. ओके, सो जेव्हा कधीही विशेष नाम असेल किंवा कधी पदार्थ असेल किंवा जेव्हा कधी भाववाचक असेल किंवा भाषांचा उल्लेख होत असेल, त्याच्यासमोर आपण द हा आर्टिकल यूज नाही करत. ओके, सो हे सगळं खूप जास्त क्लिअर झालं असेल तुम्हाला. आय होप माझ्या बेस्ट दिलाय मी हे एक्सप्लेन करण्यासाठी. तर आपण तुम्हाला तितक्याच व्यवस्थित कळलं असेल तर आपण एक्सरसाइज कडे जाऊयात. सो बघूयात एक्सरसाइज काय आहे. आणि माझं असं आहे की जेव्हा कधी मी अशी एक्सरसाइज देते ना, हे तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी असतं की तुम्हाला जे कन्सेप्ट आहेत ते व्यवस्थित कळलेत की नाही. सो आय होप की जेव्हा मी हे तुम्हाला प्रश्न देते तर तुम्हीही माझ्याबरोबर सायमल्टेनियसली ह्याचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो कधीही जेव्हा मी हे प्रश्न टाकते, मी तुम्हाला थोडा वेळ देते हे याचं उत्तर लिहिण्यासाठी आणि नंतर मग आपण डिस्कस करतो. सी, आता मी तुम्हाला प्रश्न टाकलेत आणि मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर देते, तर शिकवण्याचा काही अर्थच नाहीये ना, आणि तुम्हाला कळलंय की नाही हेही तुम्हाला स्पष्ट नाही होणार. म्हणूनच मी 1 सेकंड थांबते आणि ह्याचे उत्तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा गेस करून ठेवा. ओके, जेवढं तुम्ही शिकलात त्याच्यावरून, अँड देन वी विल डिस्कस की ह्याचं उत्तर काय येत असेल. ओके, सो आय विल वेट फॉर अ सेकंड आणि मग आपण डिस्कस करूयात की ह्याचं उत्तर काय येत असेल. ओके, सो लेट्स मूव ऑन टू द आन्सर्स. पहिला प्रश्न बघा काय आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ करेक्ट यूज ऑफ आर्टिकल्स. सो आपल्याला इथे करेक्ट यूज सांगायचा आर्टिकल्सचा कोणत्या सेंटेन्सेस मध्ये झालेला आहे. सो पहिलं वाक्य काय आहे, आय वेटेड फॉर ॲन आवर. सो आता इथे ॲन आवर दिलेला आहे. सो आता आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं की आवरचं प्रोनाउन्सिएशन कसं येतं, आवर, म्हणजेच अवरून आवरून स्टार्ट होत आहे. सो ह्याचं जे साऊंड आहे ते वोवल सारखं आहे, आणि जेव्हा कधी ही वोवल्सचा उच्चार येत असेल तर आपण त्याच्यासमोर काय लावतो, ॲन लावतो. सो इथे ॲन यूज केलेला आहे का, तर हो, ॲन यूज केलेला आहे. याचाच अर्थ हा जो हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे. आय वेटेड फॉर ॲन आवर. ओके, आता नेक्स्ट वाक्य बघूयात, नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. बी, आय फाउंड ॲन युजफुल अटेंडंट. आता ॲन युजफुल असं दिलेलं आहे. सो युजफुलचा जेव्हा आपण उच्चार करतो, प्रोनाउन्सिएशन करतो, सो युजफुल, य हे याचं प्रोनाउन्सिएशन आहे जे परत कॉन्सोनंट्स मध्ये येतं, आणि हे कॉन्सोनंट मध्ये आल्यावर त्याच्यासमोर कधीही आपण ए हा आर्टिकल यूज होतो. सो इथे ए यूज झालाय का, नाही. सो ए युजफुल इथे आलेला पाहिजे, म्हणून हे सेंटेन्स, हे जे वाक्य आहे, सेंटेन्स आहे, हे चुकीचं आहे. ए युजफुल म्हणजे हे चुकीचं काय आहे, का आहे तेही त्याच्यासमोर लिहून घ्या, सो दॅट तुम्ही जेव्हा कधीही याची प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला ते सोपं जाईल. म्हणून त्याच्यासमोर त्याचं रिझन ही लिहा की ते चुकीचं का आहे. तर इथे का चुकीचं आहे, कारण युजफुलचं जे उच्चार आहे ते यू
वॉवल्स कॉन्सनंट्स मधून येतं, सो इथे ए युजफुल आलं पाहिजे, बट इथे ॲन लिहिलेलं आहे म्हणून हे चुकीचं आहे. तर हे रॉंग करा आणि त्याच्यासमोर त्याचा हेही लिहा की का रॉंग झालेला आहे, त्याचं रिझनही लिहा. सी वाक्य बघा, ए हाऊस हॅज 4 वॉल्स, ए हाऊस हॅज 4 वॉल्स अँड ए रूफ. सो आता इथे कॉमन नाऊन आलेला आहे, हाऊस हा कॉमन नाऊन आहे आणि रूफ पण हे कॉमन नाऊन आहे. सो याच्यासमोर ए हाऊस म्हणजे आपण स्पेसिफिकली नाही बोलत आहे, आपण इनडेफिनेटली बोलतोय. सो ए हा इथे बरोबर यूज झालेला आहे. सो कॉमन नाऊनच्या समोर ए हाऊस आणि ए रूफ, एकच रूफ असतो, सो हे बरोबर यूज झालेलं आहे. सो हे वाक्य पण बरोबर आहे. ओके, सो ए हाऊस ह इथे प्रनाउन्सिएशन आहे, म्हणजेच इथे कॉन्सनंटचं प्रनाउन्सिएशन आहे तर ए बरोबर लागलेला आहे आणि र चं प्रनाउन्सिएशन इथे होते रूफ मध्ये. सो र हा परत कॉन्सनंट आहे म्हणून हे ए रूफ पण बरोबर आहे. सो हे दोन्ही जे ए आणि सी आहे हे बरोबर आहेत आणि जो बी आहे तो चुकीचा आहे. सो ओनली ए अँड सी आर करेक्ट, हे याचं उत्तर आहे. ओके, सो आय होप तुम्हाला ह्याचं उत्तर कळलं असेल कसं आपण फाइंड आउट केलं. नाउ लेट्स मूव्ह ऑन टू द सेकंड क्वेश्चन. ओके, आयडेंटिफाय द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स, म्हणजे आपल्याला ग्रामॅटिकली कोणतं बरोबर वाक्य आहे हे आपल्याला सांगायचं आहे. सो आपण 1 बाय 1 वाक्य बघूयात आणि त्यातले जे आर्टिकल्स यूज केलेत तेही बघूयात बरोबर आहेत की नाही. सगळ्यात पहिला आहे ही इज स्टडिंग ॲट ए युनिव्हर्सिटी. आता तुम्ही म्हणणार इथे ए युनिव्हर्सिटी कसं आलं, तर बिकॉज इथे युनिव्हर्सिटीचं जे प्रनाउन्सिएशन आहे हे यू ह्याचं प्रनाउन्सिएशन आहे, युनिव्हर्सिटी यू आहे आणि यू हा कॉन्सिनंट आहे आणि कॉन्सिनंटच्या समोर कधीही ए लागतो म्हणून हा ए आर्टिकल बरोबर आहे. ए युनिव्हर्सिटी, ही इज स्टडिंग ॲट ए युनिव्हर्सिटी. ओके, बरोबर आहे. नेक्स्ट वाक्य बघा, सेंटेन्स, आय गेव द बेगर अँड 1 रुपी. आता इथे 1 रुपीकडे नीट बघा. आताच आपण थोड्या वेळापूर्वी बोललो होतं, वनचं प्रनाउन्सिएशन व पासून येतं, व न, राईट, आणि व हा कॉन्सनंट आहे, असं वॉवल नाही आहे. सो 1 व हा कॉन्सनंट आहे म्हणजेच डब्ल्यूचं प्रनाउन्सिएशन आहे तिथे आणि डब्ल्यू हा कॉन्सनंट आहे आणि त्याच्यासमोर ॲन हा नाही लागणार आर्टिकल, तर त्याच्यासमोर आर्टिकल ए लागणार आहे म्हणून हा चुकीचा झाला. ए 1 रुपी आलं पाहिजे. So A 1 rupee is a right. So that is why this is wrong sentence. C sentence बघा, the gold is a precious metal. आत्ताच आपण बोललो होतो की जेव्हा कधीही जेव्हा कधीही पदार्थवाचक नाम असेल, म्हणजे जेव्हा कधीही मटेरियलिस्टिक नाऊन असेल, मटेरियल नाऊन असेल, तर त्याच्यासमोर आपण जनरली बोलत असू तर त्याच्यासमोर डेफिनेट आर्टिकल हे नाही लागणार, म्हणजेच द हा आर्टिकल नाही यूज होणार. ओके, सो म्हणून आपण इथे द नाही यूज करणार, द गोल्ड आपण नाही म्हणत, सो द नाही म्हणणार. आपण इथे जर असं लिहिलं असतं गोल्ड इज अ प्रिशियस मेटल तर हे बरोबर असतं, बिकॉज मेटल हे खूप जास्त जनरल शब्द झालाय, कॉमन नाउन झालाय, तो त्याच्यासमोर ए हा लागू शकतो. ओके, सो द गोल्ड हा चुकीचा आहे, सो दिस इज रॉंग. ओके, सो बरोबर काय आहे, गोल्ड इज ए प्रेशियस मेटल, हे बरोबर आहे. गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. ओके, आता लास्ट सेंटेन्स बघा, ही गेव मी ऍडवाइस. ओके, सो ऍडवाइस परत इथे काय आहे, जास्त काही असं स्पेसिफिकली नाही बोलत आहे, सो इथे काही आर्टिकल यूज झालेला नाही आहे, सो हे बरोबर आहे. ओके, दिस सेंटेन्स इज राईट. सो इथे याच्या समोर काहीही आर्टिकल नाही लागणार बिकॉज हे बरोबर वाक्य आहे, ऍडवाइस समोर काहीही नाही लागणार. ही गेव मी ए ऍडवाइस, ही गेव मी ॲन ऍडवाइस, हे चुकीचं आहे, ही गेव मी ऍडवाइस. ओके, सो आपण स्पेसिफिकली नाही बोलत आहे, इंडेफिनेटली पण नाही बोलत, सो इथे ही गेव मी ऍडवाइस बरोबर आहे. सो आपला ए आणि डी हा वाक्य बरोबर आहे. सो ऑप्शन 1 इज राईट, ओनली ए अँड डी. सो दीज आर युअर आन्सर्स. आय होप तुमचे पण उत्तर हेच आले असतील. नेक्स्ट बघा, नाव आय विल वेट फॉर 1 सेकंड. तुम्ही तुमचे उत्तर लिहून घ्या काय असेल आणि जे काही आपण जे प्रश्न दिलेले आहेत ते PYQच घेतलेले आहेत. सो मोस्टली जे PYQ आहेत जे आलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या प्रकारचे प्रश्न इंग्लिशमध्ये विचारले जातात, कोणत्या त्याचा डिफिकल्टी लेवल काय असतो. ओके, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून मी असे प्रश्न टाकलेले आहेत जे तुम्हाला PYQs मध्येही तुमचे प्रॅक्टिस होतील आणि तुम्हाला एक आयडियाही येईल. ओके, सो लेट्स स्टार्ट. आन्सर द क्वेश्चन्स. I will wait for 1 second.
ओके. नाव राज्यसेवा 2024च्या प्रश्न आहे हा. तिसरा प्रश्न, डॅश गोल्ड इज अ प्रिशियस मेटल. आताच आपण बोललो, जेव्हा कधीही पदार्थवाचक नाम असेल, म्हणजे जेव्हा कधीही मटेरियल नाऊन असेल आणि जेव्हा आपण त्याच्याबद्दल पर्टिक्युलरली नाही तर आपण जनरली बोलतोय, तर त्याच्यासमोर आपण जनरली जेव्हा आपण बोलतोय तर त्याच्यासमोर काय लागणार आहे, त्याच्यासमोर काहीच आर्टिकल नाही लागणार. सो इथे कोणतंच आर्टिकल नाही येणार. द आन्सर इज नो आर्टिकल. आपण द गोल्ड नाही लिहित बिकॉज आपण स्पेसिफिकली नाही बोलत आहोत, ते एक कॉमन मटेरियल नाउन आहे. सो दॅट इज वाय देर इज नो आर्टिकल. ओके, सो आय होप तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट प्रश्न ग्रुप बी चा 2023चा प्रश्न आहे, प्रश्न 4. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पेअर ऑफ द आर्टिकल्स. सो आता आपल्याला इथे करेक्ट पेअर फाइंड आउट करायचा आहे आर्टिकल्सचा. डॅश यंग अँड डॅश ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली. सो दे आर सेइंग दे पार्टिसिपेटेड इन द रॅली. सो ते स्पेसिफिकली त्या दोन व्यक्तीबद्दल जो कोणी बोलत असेल तर तो स्पेसिफिकली डेफिनेटली त्या दोन व्यक्तीबद्दल बोलते की तो एक यंग आहे आणि तो एक ओल्ड आहे, त्या दोघांनी त्या रॅलीमध्ये भाग घेतला. सो ते जेव्हा स्पेसिफिकली डेफिनेटली बोलत असेल तर जेव्हा कधीही डेफिनेट आर्टिकल इथे यूज होणार. जेव्हा कधीही आपल्याला स्पेसिफिकली गोष्टी माहिती असतील की कोण 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 पार्टिसिपेट करतंय, तर दो यंग अँड द ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली. सो त्याच्याकडे पॉइंट आउट करून तो स्पेसिफिकली म्हणतोय, ओके, दॅट यंग अँड दॅट ओल्ड पर्सन. म्हणून द यंग आणि द ओल्ड पर्सन असं याचं उत्तर येणार आहे. सो द आणि द ह्याचं उत्तर आहे. ओके, आय होप तुम्हाला ह्याचंही एक्सप्लेनेशन कळलं असेल, ह्याचे उत्तर द आणि द कसं आलं. हे खूप हे जे मी लिहिते उत्तर तेच कॉपी नका करू, तर तुम्हीही तुमचे लॉजिक लावा इथे की कसं द आणि कसं अँड कसं ए येणार आहे इथे. सो दॅट हा खूप जास्त इम्पॉर्टंट आणि खूप जास्त इसेन्शियल सेन्स काय म्हणतो आपण त्याला, खूप जास्त प्रायोरिटीचा टॉपिक असला पाहिजे तुमचा, बिकॉज ह्याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. ओके, प्रिव्हियस इयर्समध्ये. सो यू हॅव टू फोकस ऑन दिस टॉपिक अ लॉट. नेक्स्ट क्वेश्चन, I will give you 1 second. Okay, let us move on to the fifth question, which was asked in Group C 2023 examination. Fill in the blanks with the correct pair of articles in the following sentence. Dash death of the Prime Minister is being grieved by many people in the dash UK. So आता इथे जर आपण खूप जास्त ध्यान लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला माहिती आहे की प्राईम मिनिस्टर, दी प्राईम मिनिस्टर, ओके, आणि युके. आता आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं की जेव्हा कधीही आपण स्पेसिफिक व्यक्तीबद्दल बोलतोय किंवा आपण स्पेसिफिकली जिओग्राफिकल प्लेसेस बद्दल बोलतोय, जिओग्राफिकल नेम्स बद्दल बोलतोय, त्याच्यासमोर कधीही द हा डेफिनेट आर्टिकल यूज होतो. सो इथे युकेच्या समोर पण द यूज होणार आणि इथे एक द प्राईम मिनिस्टर आहे. सो त्याच्या डेथ बद्दल आपण स्पेसिफिकली त्याच्याच डेथ बद्दल बोलतोय. सो त्यांच्याच डेथ बद्दल बोलतोय. सो द आर्टिकल इथेही यूज येणार. सो द आन्सर इज द अँड द. सो द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बिंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल इन द UK हे असं उत्तर आहे. ओके, आय होप युअर आन्सर इज करेक्ट. द यूज होणार बिकॉज आपण युनिक व्यक्तीबद्दल बोलतोय, एका देशाचा एकच प्राईम मिनिस्टर असतो. सो त्याच्या डेथ बद्दल आपण बोलतोय स्पेसिफिकली. सो इथे द यूज होणार आणि युकेच्या समोर द का यूज होणार, दॅट आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. Let's move on to the question number 6, which was asked in ASO 2023 examination. Identify the sentence grammatically correct. So आता जे करेक्ट आहे ग्रामॅटिकली ह्यातलं सेंटेन्स ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता पहिलं वाक्य दिलेलं आहे, ए, दिस इज द गर्ल आय टोल्ड यू अबाउट. सो दिस इज द गर्ल असा लिहिलेला आहे. ओके, सो दिस इज द गर्ल म्हणजेच आपण एका
पर्टिक्युलर पर्टिक्युलर तो एका पर्टिक्युलर मुलगीबद्दल बोलतोय. सो इट इज राईट. ओके, सो दिस इज द गर्ल आय टोल्ड यू. सो ही इज पॉइंटिंग आउट दॅट गर्ल. त्या गर्लकडे तो पॉइंट आउट करतोय आणि सांगतोय. सो तो डेफिनेटली बोलतोय, तो निश्चितपणे त्या मुलीबद्दल बोलतोय. सो दॅट इज वाय इथे द हा आर्टिकल यूज होणार. हे बरोबर आहे. दिस इज द गर्ल आय टोल्ड यू अबाउट. सो हे वाक्य बरोबर आहे ग्रामॅटिकली. नेक्स्ट आहे डू नॉट लीप इन द डार्क. सो हे जे आहे डू नॉट लीप इन डार्क असं दिलेलं आहे. सो हा जो इडियम आहे हा एक डू नॉट लीप इन डार्क म्हणजेच तुम्ही कधी कधी अंधारात तीर मारणे म्हणतो ना आपण. आपल्याला काही जास्त त्याचं आयडिया नसते आणि आपण ती गोष्ट करायला जातो. ऑल्दो आपल्याला जे आजूबाजूचे एक्सपिरियन्स्ड लोक असतात ते सांगत असतात की ही गोष्ट करू नको तरी आपण करतो. सो दॅट इज वॉट वी आर टॉकिंग अबाउट हिअर. डू नॉट लीप इन डार्क. सो हे जे इडियम आहे याच्या समोर डार्कच्या समोर आहे ना द येतं. ओके, सो डू नॉट लीप इन द डार्क. ओके, इन द डार्क असं येतं. सो हा जो सेंटेन्स आहे हा चुकीचा आहे. सो बरोबर काय आहे? डू नॉट लीप इन द डार्क. सो द हा आर्टिकल इथे यूज होणार आहे बट इथे लिहिलेला नाहीये. दॅट इज वाय दिस सेंटेन्स इज नॉट ग्रामॅटिकली करेक्ट. द आर्टिकल द इज नॉट बीन यूज्ड हिअर. ओके, नेक्स्ट आहे सी फिलॉसॉफर्स लव्ह विजडम. ओके, सो इथे फिलॉसॉफर्स लव्ह विजडम हे बरोबर आहे वाक्य. ओके, बरोबर आहे. इथे काही आर्टिकल नाही येणार. इथे भाववाचक आहे. सो इथे काही आर्टिकल नाही येणार विजडमच्या समोर. सो हे बरोबर आहे. आणि लव्हच्या समोर पण हे एक भाववाचक नाम आहे. सो इथे पण काही आर्टिकल नाही आहे. सो फिलॉसॉफर्स लव्ह विजडम बरोबर वाक्य आहे. डी वाक्य बघा. बोथ बॉईज आर मिस्चिवियस. सो टॉकिंग अबाउट बोथ बॉईज आर मिस्चिवियस. सो दोन्ही मुलं काय आहेत? खूप जास्त मस्तीखोर आहेत. सो परत आपण इथे पॉइंट आउट करतोय दोन मुलांना. सो स्पेसिफिकली बोलतोय आपण त्यांच्याकडे निश्चितपणे बोलतोय. सो इथे काय आर्टिकल यूज होणार? द आर्टिकल यूज होणार बॉईजच्या समोर. सो बोथ द बॉईज. ओके, सो बोथ द बॉईज हे आलं पाहिजे. दॅट इज वाय दिस सेंटेन्स इज रॉंग. सो ग्रामॅटिकली कोणते बरोबर आहेत? ए आणि सी हे उत्तर बरोबर आहे. सो पहिला आपला जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे. ओनली ए अँड सी. ओके, तुम्हाला समजलं असेल का हे चुकीचं आहे. त्याच्या समोर त्याचं रिझन ही लिहिलेलं आहे की ते का चुकीचं आहे. ते जेव्हा तुम्ही नोट डाऊन करताय तुमच्या बुकमध्ये, आय होप जेव्हा मी तुम्हाला शिकवत असेल तर तुम्ही बुक ही साईडला ठेवत असाल आणि त्याच्या ही गोष्ट सगळ्या नोट डाऊन करत असाल. बिकॉज जे काही मी बोलते मध्ये मध्ये इम्पॉर्टंट गोष्टी त्या पटकन नोट डाऊन करा. बिकॉज दॅट आर रिअली इम्पॉर्टंट. ओके, सो इथे याचं रिझन ही तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हे जर चुकीचं आहे तर का चुकीचं आहे. ओके, आणि बरोबर आहे तर का बरोबर आहे हे तुम्ही नोट डाऊन केलं पाहिजे सायमल्टेनियसली. ओके, नेक्स्ट 7th and 8th क्वेश्चन. ओके, आय विल गिव्ह यू 1 सेकंड. हे सगळे नोट करा. आय मीन याचे उत्तर काढा. Okay. Now let us look at to the 7th question which was asked in ASO examination 2016. I hope to go to university. असं हे वाक्य आहे. हे सेंटेन्स काय आहे? Oh, I hope to go to university. Which one of the following sentences is the correct sentence using an article correctly corresponding to the sentence? So आता हे जे युनिव्हर्सिटी लिहिलेलं आहे त्याच्या समोर कोणता आर्टिकल येणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, सो इथे युनिव्हर्सिटी दिलंय. सो आता आपण शिकलोय जेव्हा कधी हे युनिव्हर्सिटी हा शब्द येतो. ओके, सो ऑल्दो इथे पहिला शब्द काय आहे? वॉवल आहे. पहिला शब्द हा वॉवल आहे. बट जेव्हा कधीही आपण ह्याच्यासमोर आर्टिकल यूज करणार त्याचं जे प्रनाउन्सिएशन आहे याचे जे उच्चार आहे ते यू येतं. राईट, युनिव्हर्सिटी. सो यू वरून येतं म्हणून याच्यासमोर काय लागतं? ह्याच्यासमोर ए लागतं. राईट, हे झालं जनरली जेव्हा आपण अनिश्चितपणे बोलतो एका युनिव्हर्सिटीबद्दल म्हणजे जे कॉमन नाऊन आहे, कॉमन युनिव्हर्सिटी आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय तेव्हा. बट शी इज सेइंग, द गर्ल किंवा द बॉय सेइंग आय होप टू गो टू युनिव्हर्सिटी म्हणजे शी इज टॉकिंग किंवा ही इज टॉकिंग अबाउट द स्पेसिफिक, निश्चितपणे एका युनिव्हर्सिटी बद्दल बोलत आहे. म्हणून इथे काय होणार? इथे आर्टिकल द युनिव्हर्सिटी येणार. बिकॉज इथे स्पेसिफिक आहे तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती म्हणून आपण इथे द आर्टिकल यूज करणार. बिकॉज इथे डेफिनेट येणार आहे. डेफिनेट आहे म्हणजे स्पेसिफिक युनिव्हर्सिटी बद्दल आपण बोलतोय. सो इथे आपण लिहिणार द. ओके, सो याच्यामधलं बरोबर कोणतं आहे? याच्यामधलं बरोबर आहे
आय होप टू गो टू द युनिव्हर्सिटी. सो द हा बरोबर आहे. ओके, दिस वॉज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट आहे प्रश्न 8वा, विच वॉज आस्क्ड इन ASO 2016 एक्झामिनेशन. परत हा प्रश्न तेव्हाच विचारला होता त्याच एक्झामिनेशन मध्ये. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. सो याच्यामधलं जे बरोबर वाक्य आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एलिफंट इज अ क्लेवर ॲनिमल. आता जर हे वाक्य आपण नीट बघितलं, एलिफंट इज अ क्लेवर ॲनिमल, ए क्लेवर ॲनिमल. सो आता इथे काय असणार, आता एलिफंट म्हणजे आपण एका एलिफंट बद्दल नाही बोलत आहोत, राईट. ए क्लेवर ॲनिमल असं दिलं. ॲनिमल म्हणजे काय, सगळ्याच एलिफंट स्पीशीज बद्दल ते बोलतात, सगळेच एलिफंट. सो त्याच्यामध्ये कोणतीही स्पीशीज असू देत, इंडियन असू देत किंवा आफ्रिकन असू देत, कोणत्याही एलिफंट असू देत, सगळ्या स्पीशीज बद्दल बोलतात. सो इथे जेव्हा कधीही कॉमन ग्रुप बद्दल बोलतोय, आपण ग्रुप बद्दल बोलतोय, एलिफंटच्या ग्रुप बद्दल, राईट, ॲनिमलच्या एका ग्रुप बद्दल. सो इथे काय येणार, जेव्हा कधीही असं येत असेल तो ते कॉमन बोलतात, म्हणून आता इथे द एलिफंट्स असं येणार. ओके, द एलिफंट्स, द एलिफंट्स हे येणार, बिकॉज आपण इथे पर्टिक्युलरली पूर्ण एलिफंटच्या ग्रुप्स बद्दल बोलतोय, पूर्ण एलिफंट्सचे जे काही स्पीशीज आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय, म्हणून इथे द एलिफंट्स येणार. सो द एलिफंट्स आर क्लेवर ॲनिमल्स. ओके, सो द एलिफंट्स आर क्लेवर ॲनिमल्स असं याचं वाक्य होणार. सो म्हणून हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. आय नो इथे खूप साऱ्या लोकांनी मिस्टेक केली असेल, खूप स्टुडंट्सनी इथे बरोबर दिलं असेल, बट हे वाक्य चुकीचं आहे. म्हणून आपल्याला खूप जास्त इथे लॉजिक थोडंफार लावावं लागतं, आणि जे काही आपण कन्सेप्ट शिकलो आहोत तेही आपल्याला व्यवस्थित इथे अप्लाय करावं लागतं. ओके, लेट अस मूव्ह ऑन टू द सेंटेन्स बी. अ मिरर इज मेड ऑफ ग्लास. ओके, सो आता इथे काय आहे, इथे कॉमन नाउन आहे. मिरर कोणताही असू शकतो. इट इज, दे आर नॉट टॉकिंग अबाउट स्पेसिफिक मिरर. ओके, दिस मिरर. ओके, जर आपण एका मिरर कडे पॉइंट आउट केलं असतं तर तिथे द आलं असतं, बट इथे आपण पॉइंट आउट नाही करत आहोत, तर आपण एका पर्टिक्युलर मिरर बद्दल नाही बोलत आहोत, तर आपण कॉमन बोलतोय. ओके, सो कॉमन मध्ये जेव्हा आपण बोलतो, सो आता इथे काय येणार, कॉमन मध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा एच येणार. सो हे जे वाक्य आहे, सेंटेन्स आहे, ते बरोबर आहे. अ मिरर इज मेड ऑफ ग्लास, किंवा मेड ऑफ ग्लास. अ मिरर इज मेड ऑफ ग्लास. सो हे वाक्य बरोबर आहे. सो इथलं जे ग्रॅमॅटिकली किंवा करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, ओनली बी हा सेंटेन्स बरोबर आहे. ए हा सेंटेन्स का बरोबर नाही आहे, बिकॉज आपण सगळ्या एलिफंट स्पीशीज बद्दल बोलतोय आणि द एलिफंट्स आलं पाहिजे. द एलिफंट्स आर क्लेवर ॲनिमल्स असं आलं पाहिजे, म्हणून इथे द एलिफंट्स यूज होणार. इथे काहीच लावलेलं नाही आर्टिकल, दॅट इज वाय द सेंटेन्स इज रॉंग. ओके, नाउ लेट्स मूव्ह ऑन टू द लास्ट 2 क्वेश्चन्स. लास्ट. ओके, आणि मी तुम्हाला 1 सेकंड देते, पटकन ह्याचे उत्तर फाइंड आउट करा काय असेल आणि नोट डाऊन करा. ओके, लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट 9th क्वेश्चन, जो ASO 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स कंटेनिंग करेक्टली युज्ड आर्टिकल. म्हणजे जो आर्टिकल बरोबर आहे त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. सो फर्स्ट सेंटेन्स बघा, दिस मॅन इज ए सेकंड न्यूटन. आता तुम्हाला वाटणार न्यूटन बद्दल स्पेसिफिकली नाव घेतलं याचा अर्थ इथे द लागणार, बट यू आर रॉंग. दिस सेंटेन्स इज राईट, बिकॉज इथे जो प्रॉपर नाउन आहे तो कॉमन नाउन म्हणून यूज केलेला आहे. न्यूटन हा प्रॉपर नाउन आहे, त्याचा कॉमन नाउन म्हणून यूज केलेला आहे. म्हणजे जो
न्यूटन आहे तो एकच आहे ऑब्विसली. ओके, आयझॅक न्यूटन इज वन अँड ओनली इन द वर्ल्ड. बट त्याचा जो यूज आहे, जो न्यूटन जे स्पेसिफिकली नाव आहे ते एका आपण व्यक्तीला यूज करतोय, एका मॅनला यूज करतोय, कॉमनली यूज करतोय. म्हणजेच तो जो प्रॉपर नाऊन आहे त्याचा कॉमन यूज झालेला आहे, कॉमन नाऊन मध्ये ऍज अ कॉमन नाऊन म्हणून तो यूज झालेला आहे. सो इथे न्यूटन काय झाला, हा कॉमन नाऊन झालाय. सो असेही सेंटेन्स असतात इंग्लिशमध्ये जे प्रॉपर नाऊन असतं आपल्याला वाटतं, बट त्याचा यूज जो असतो तो कॉमन नाऊन म्हणून तो डिफरंट होतो अकॉर्डिंग टू द सेंटेन्स. त्याचं जे नाऊन आहे तेही चेंज होतं. ओके, सो दॅट इज वाय यू हॅव टू पर्टिक्युलरली लाईक स्पेसिफिकली व्यवस्थित तुम्हाला लक्ष देऊन सेंटेन्स वाचायचं आहे. म्हणून हे जे वाक्य आहे दिस मॅन इज अ सेकंड न्यूटन, हा बरोबर आहे. नेक्स्ट, व्हॉट काइंड ऑफ अ फ्लावर इज इट. ओके, सो जेव्हा कधी आपण असं प्रश्न विचारतो व्हॉट काइंड ऑफ ए फ्लावर नाही म्हणत आपण म्हणतो व्हॉट काइंड ऑफ फ्लावर इट इज. ओके, ए नाही यूज होत इथे, म्हणून हा जो वाक्य आहे ते प्रश्न आहे तो चुकीचा आहे. ही वॉज अ नेपोलियन ऑफ हिज एज. आता तुम्ही म्हणणार इथे एज यूज होणार बिकॉज इथे मॅम तुम्ही न्यूटनच्या समोर ए सांगितला तर इथे पण ए होणार, बट नाही, इथे हा द होणार. बिकॉज आता इथे जेव्हा आपण बोलतोय नेपोलियन बद्दल ऑफ हिज एज, ही वॉज द नेपोलियन ऑफ हिज एज, म्हणजे त्याच्या जेव्हा त्या वयात होता तेव्हा तो एकटाच होता. ओके, सो वी आर टॉकिंग अबाउट युनिक थिंग, स्पेसिफिक थिंग, म्हणून इथे द हा आर्टिकल यूज होणार आहे बिकॉज आपण स्पेसिफिकली बोलतोय. ओके, दॅट इज वाय आपण जेव्हा स्पेसिफिकली एका व्यक्तीबद्दल बोलतोय तर इथे ए नाही तर द यूज होणार, म्हणून इथे द नेपोलियन येणार. सो ही वॉज द नेपोलियन ऑफ हिज एज. नेक्स्ट आहे अ फॉल्सहुड इज ऑडियस. सो आता तुम्हाला या वाक्याचा जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर अ फॉल्सहुड म्हणजे जे खोटेपणा, खोटं बोलणं. ओके, सो जे जे कोणी खोटं बोलतं, जे खोटेपणाला फॉलो करतं तर त्यांना हेट्रेड मिळालं पाहिजे. हे जे ऑडियस म्हणजेच हेट्रेड ह्याचा अर्थ आहे आणि फॉल्सहुड म्हणजेच खोटेपणा. ओके, हे या वाक्याचा अर्थ आहे. सो कधी खोटेपणाच्या समोर हे जे भाववाचक नाम आहे ना, त्याच्या समोर ए आर्टिकल नाही लागत. सो दॅट इज वाय हे वाक्य चुकीचं आहे. सो कसं आलं पाहिजे हे वाक्य सेंटेन्स असं आलं पाहिजे, फॉल्सहुड, हे सेंटेन्स असं लिहिलं पाहिजे, फॉल्सहुड इज ऑडियस. ओके, याचे अर्थ पण लिहून घ्या तुमच्या वोकॅब्युलरीसाठी. ओके, सो याच्यातले जे जे बरोबर वाक्य होते ते कोणते होते इथे लिहिलेलं नाहीये. सो द बरोबर वाक्य कोणते आहेत, फक्त ए हा बरोबर आहे. ओके, फर्स्ट इज द राईट वन. 10वा शेवटचा प्रश्न. ओके, टॅक्स असिस्टंट 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा. ही इज डॅश पेंटर ऑफ द डे. ओके, राईट द करेक्ट आर्टिकल. सो करेक्ट आर्टिकल. आता आपण इथे परत स्पेसिफिकली डेफिनेटली एका व्यक्तीबद्दल बोलतोय की तो त्या दिवसातला, ओके, त्याची विशेषता आहे की तो त्या दिवशी, जसं की मॅन ऑफ द मॅच जसं क्रिकेटमध्ये असतो, तो आपण स्पेसिफिकली त्या व्यक्तीबद्दल म्हणत असतो, त्या क्रिकेटर बद्दल बोलत असतो, प्लेयर बद्दल बोलत असतो, म्हणून आपण द मॅन ऑफ दी मॅच असं म्हणतो. राईट, सो दॅट इज ही इज द पेंटर ऑफ दॅट डे बिकॉज ही माइट हॅव वॉन द कॉम्पिटिशन आणि तो त्या दिवसातला द बेस्ट पेंटर झाला असेल, म्हणून ही इज द पेंटर ऑफ द डे. ओके, सो द हे आर्टिकल इथे यूज होणार, ही इज द पेंटर ऑफ द डे. सो द हे इथे बरोबर आर्टिकल आहे. सो आय होप तुम्हाला सगळं जे काही कन्सेप्ट मी शिकवले, जे काही आपण आर्टिकल शिकलो आणि त्याच्यामध्ये जे काही प्रकार होते ते कळले असतील. आणि तुमचे जर हे उत्तर चुकीचे आले असतील, नो प्रॉब्लेम, गो बॅक आणि परत तुम्ही कन्सेप्ट सगळे परत शिका. ओके, आणि तुम्हाला जर ग्रामर परत झिरोपासून व्यवस्थित शिकायचं असेल तर जे काही प्रिव्हियस व्हिडिओ आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन ते नक्की चेकआउट करा. ओके, सो दॅट तुमचं जे ग्रामर आहे ते नक्कीच सुधरेल. ओके, आणि हे जर नसतील बरोबर आले तर गो बॅक आणि मग परत उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सगळं कॉपी करून आन्सर्स नका देऊ, इट इज नो बेनिफिट. ओके, सो आय होप तुम्हाला हे जे कन्सेप्ट शिकवलेले असतील ते कळले असतील. नक्कीच कळले असतील तर लाईक करा आणि जे कोणालाही नीडी स्टुडंट्स आहेत त्यांना शेअर करा अँड सबस्क्राईब करा चॅनलला, बिकॉज खूप स्टुडंट्स असे असतात जे लेक्चर्स बघतात आणि याच्या मागची खूप जास्त मेहनती असते. सो तुम्हाला समजण्यासाठी ही सगळी मेहनत आहे. आणि ओके, सो हे जर तुम्हाला चॅनल आवडलं असेल, त्याच्यातले व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब ही करा, फक्त वॉच करून नका जाऊ. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप स्टडिंग.